सर्वेभ्यः मम नमस्कारः। सुप्रभातम्। अद्य रघुवंशमहाकाव्ये पञ्चमे सर्गे 11 श्लोकं पश्यामः। तवार्हतो नाभिगमेन तृप्तं मना नियोगक्रिययोत्सुकं मे अप्याज्ञया शासितुरात्मना वा प्राप्तोऽसि सम्भावयितुं वनान् माम्। इदानीं प्रतिपदार्थं पश्यामः। तवार्हतो, तव भवतः, अर्हतः पूज्यस्य प्रशस्तस्य, अभिगमनेन आगमनेन न तृप्तं मना, मम मनः न तृप्तं, नियोगक्रियया आज्ञाकरणेन उत्सुकम् उत्कण्ठम्, अपि आज्ञया शासितुः गुरोः आज्ञया, आत्मना वा भवतः वा प्राप्तोऽसि आगतवानस्ति सम्भावयितुं माम्, वनात् माम् अनुगृहीतुं वनतः माम्। इदानीम् अन्वयं पश्यामः। अर्हतः तव अभिगमेन मे मनः न तृप्तं, नियोगक्रियया उत्सुकं, शासितुः आज्ञया अपि आत्मना वा मां सम्भावयितुं वनात् प्राप्तोऽसि। इदानीं तात्पर्यं पश्यामः। रघुमहाराजः कौत्साय अर्घ्यं पाद्यं समर्प्य मार्गायासं निवार्य अंजलिबद्धः सन् वरतन्तुमुनेः सौख्यं तस्य तपःकार्याणां विषये, आश्रमवृक्षाणां विषये, मृगीणां सन्ततेः विषये, तीर्थजलानां विषये, धान्यसङ्ग्रहस्य विषये पृष्टवान्। कौत्सस्य विषयम् अपि पृष्टवान्। वरतन्तुमुनिः सुप्रीतः सन् सर्वान् शास्त्रान् सम्यक्रीत्या विनिमीय द्वितीयाश्रमं स्वीकर्तुम् अनुमतिं दत्तवान् वा इति। इदानीं सः वदति, अहं केवल पूज्यस्य भवतः आगमनेन न तृप्तः अस्मि, आज्ञां स्वीकर्तुम् उत्सुकः अस्मि। गुरोः आज्ञां वा भवतः आज्ञां वा कृपया वदतु। आज्ञां वक्तुं भवान् वनात् अत्र प्राप्तोऽसि मां सम्भावयितुम् इति। सर्वेभ्यः पुनः मम नमस्काराः। ಶುಭದಿನಂ. ಎಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ರಘುವಂಶ ಮಹಾಕಾವ್ಯದ 5ನೆಯ ಸರ್ಗದ 11ನೆಯ ಶ್ಲೋಕದ ತಾತ್ಪರ್ಯವನ್ನು ಈಗ ನೋಡೋಣ. ರಘು ಮಹಾರಾಜನು ಕೌತ್ಸನಿಗೆ ಅರ್ಘ್ಯಪಾದ್ಯಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅವನ ಮಾರ್ಗಾಯಾಸವನ್ನು ನಿವಾರಣೆ ಮಾಡಿ ಆಸನದಲ್ಲಿ ಕುಳ್ಳಿರಿಸಿ ಅಂಜಲಿ ಬದ್ಧನಾಗಿ ಸಮೀಪವೇ ನಿಂತುಕೊಂಡು ಗುರುಗಳ ಆರೋಗ್ಯದ ಬಗ್ಗೆ, ಗುರುಗಳ ತಪಸ್ಸಿನ ಬಗ್ಗೆ, ಆಶ್ರಮದಲ್ಲಿರುವಂತಹ ಮರಗಿಡಗಳ ಬಗ್ಗೆ ಮತ್ತು ಮೃಗೀಣಾಂ ಸಂತತಿ ಅಂತಂದರೆ ಜಿಂಕೆಗಳ ಸಂತತಿಯ ಬಗ್ಗೆ ಕೇಳ್ದ, ತೀರ್ಥಮೂಲಗಳ ಬಗ್ಗೆ ಕೇಳ್ದ. ಆನಂತರ ಧಾನ್ಯ ಸಂಗ್ರಹವು ಹೇಗಿದೆ, ಅದಕ್ಕೇನು ತೊಂದರೆ ಇಲ್ವಾ ಅಂತ ಕೇಳ್ದ. ನಂತರ ಕೌತ್ಸನ ಬಗ್ಗೆಯೂ ಕೂಡ ವಿಚಾರಿಸಿ ಆಗಿದೆ. ವರತಂತು ಮುನಿಗಳು ಸುಪ್ರೀತರಾಗಿ ನನಗೆ ಎಲ್ಲ ಶಾಸ್ತ್ರಗಳನ್ನು ಹೇಳಿಕೊಟ್ಟು ಗೃಹಸ್ಥಾಶ್ರಮವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಲು ಅನುಮತಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆಯೇ? ಈ ಸಮಯ ನೀನು ಗೃಹಸ್ಥಾಶ್ರಮವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಲು ಪ್ರಶಸ್ತವಾಗಿದೆ ಅಂತ ಕೌತ್ಸನ ಬಗ್ಗೆಯೂ ವಿಚಾರಿಸಿ ಆಗಿದೆ. ಈ ಶ್ಲೋಕದಲ್ಲಿ ರಘುಮಹಾರಾಜನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಕೇವಲ ನಿಮ್ಮ ಆಗಮನದಿಂದ ನನ್ನ ಮನಸ್ಸಿಗೆ ತೃಪ್ತಿ ಆಗಿಲ್ಲ. ನೀವು ಆಜ್ಞೆ ಮಾಡಿದರೆ, ನಿಮ್ಮ ಆಜ್ಞೆಯಾಗಲಿ ಅಥವಾ ಗುರುಗಳ ಆಜ್ಞೆಯಾಗಲಿ, ಆ ಆಜ್ಞೆಯನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಲು ನಾನು ಕಾತುರದಿಂದ ಇದ್ದೇನೆ. ಯಾವ ಕಾರಣದಿಂದ ನೀವು ಕಾಡಿನಿಂದ ನನ್ನ ಅರಮನೆಗೆ ಬಂದಿದ್ದೀರಾ, ಬಂದು ನನಗೆ ಗೌರವವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಿದ್ದೀರಾ, ಆ ವಿಷಯವನ್ನು ದಯಮಾಡಿ ತಿಳಿಸಿ. ನಿಮ್ಮ ಆಜ್ಞೆಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲು ನಾನು ಕಾತುರನಾಗಿದ್ದೇನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಸರ್ವೇಭ್ಯಃ ಪುನಃ ಮಮ ನಮಸ್ಕಾರः. ಶುಭದಿನಂ.